हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड ईबुक 2025 बघत आहे आपण आणि ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. आपण बऱ्याचशा घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. जर याआधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर सिम्पली आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सिक्वेन्सनुसार प्लेलिस्टमध्ये सिम्प्लिफाईड ईबुक 2025 सर्च केल्यावर मिळेल तुम्हाला. ते सिक्वेन्सनुसार तुम्ही बघू शकता. जर तुमच्याजवळ सिम्प्लिफाईड ईबुक 2025 हे करंट अफेअर्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि सगळेच ॲस्पिरंट याला यूज करतात तर हे बुक असणं आवश्यक आहे. जर तुमच्याजवळ नसेल तर त्यांच्यासाठी हे फॉलो केले तरी चालेल. सिरीजचा एकच उद्देश की ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे पुस्तक पोहोचलं पाहिजे आणि ही सिरीज पोहोचली पाहिजे आणि या सिरीजच्या माध्यमातून करंट अफेअरची भीती मनामधून निघून गेली पाहिजे. आणि त्यासाठी पहिल्यांदा बालाजी सुर्णे सर जे लेखक आहेत सिम्प्लिफाईडचे, यासाठी मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहे बुक आहे उपजिल्हाधिकारी आपले अजित थोरबोले सर, यांना पण थँक्स म्हणू इच्छितो. तर पहिली न्यूज जर बघितली आपण तर या आपण लेक्चर्स आपले जे काही लेक्चर आहेत ते हार्डली 30 मिनिटाच्या आतमधले असतात आणि या 30 मिनिटाच्या आतमध्ये आपण सर्व काही डाटा कव्हर करत आहे. आणि यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत जे तुम्हाला 1 ते 1.5 तासाचे बघायला मिळतात आणि त्या 1 ते 1.5 तासामध्ये निव्वळ फक्त तुम्हाला स्लाईड डेकोरेशन आणि डिजिटल स्वरूपात खूप चांगलं कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला आणि त्यामध्येच तुम्ही खुश राहता. पण त्यामध्ये डाटा किती कव्हर होता त्या 1 घंट्याच्या लेक्चरमध्ये हे तुम्ही त्यावर ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. तर तुमच्या कमी वेळेमध्ये तुमचा भरपूर सारा डाटा कव्हर होत आहे. तर बघा, पहिली न्यूज आहे जे की त्यांची नियुक्ती याबद्दल आपण ही व्हिडिओ बघत आहे आणि राहिलेला पार्ट मी कव्हर करत आहे. याआधीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघू शकता. तर गोविंद मोहन काय आहेत मग, हे केंद्रीय गृहसचिव पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे यांनी आणि हा कार्यभार 5 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे. आणि कुणाची जागा घेतलेली आहे, अजय कुमार भल्ला यांची जागा घेतलेली आहे गोविंद मोहन यांनी. राजेश धनखड जर बघितलं सी बर्ड प्रकल्पाच्या अध्यक्षपदी त्यांचा म्हणजेच राजेश धनखड काय सी बर्ड प्रकल्पाच्या महासंचालकपदी यांची नियुक्ती झालेली आहे. तर सी बर्ड प्रकल्प काय आहे मग, सी बर्ड प्रकल्प एक नौदलाचा प्रकल्प आहे आणि हे कर्नाटकातील कारवारमधील जे की नौदल स्थळ आहे त्याचा विस्तार करण्यासाठी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आणि यांच्या महासंचालकपदी आता राजेश धनखड आहे, लक्षात असू द्या. फतेमेह मोजेरानी जर म्हटलं तर हे इराण सरकारच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. CS शेट्टी जर बघितलं तर भारतीय स्टेट बँकेचे हे अध्यक्ष आणि कुणाची जागा घेतली यांनी, दिनेश खारा यांची जागा घेतलेली आहे. तर CS शेट्टी लक्षात ठेवा, स्टेट बँकेचे अध्यक्ष. सतीश कुमार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून नेमणूक करण्यात आली यांची. आणि रेल्वे बोर्डाच्या सर्वोच्च पदासाठी जर बघितलं तर शेड्यूल कास्ट समुदायातील पहिले सदस्य ठरलेले आहेत. आणि कुणाची जागा घेतली सतीश कुमार यांनी, तर वर्मा सिन्हा यांची जागा घेतली. गंजी कमला व्ही राव हे भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाचे म्हणजेच फसायचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1 वर्षाने यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. राजीव गौबा आता महत्त्वपूर्ण पद आहे, कॅबिनेट सचिव. आता कॅबिनेट सचिव जर म्हटलं तर अतिशय महत्त्वपूर्ण पद आहे आणि यासाठी जर बघितलं तर सर्वात जास्त काळ कॅबिनेट सचिव म्हणून राहण्याचा विक्रम हे राजीव गौबा यांच्या नावावर झालेला आहे आणि यांच्याच कार्यकाळात 370 हे कलम पण रद्द झालेले आहे. तर राजीव गौबा हे जवळपास 5 वर्ष या कॅबिनेट सचिव पदावर होते आणि प्रदीप कुमार सिन्हा 4 वर्ष 79 दिवस आणि YN सुक्थनकर जर बघितलं 4 वर्ष 78 दिवस. आता जर बघितलं आपण एखादे प्रशासकीय अधिकारी झालो तर आपण प्रमोशन थ्रू राजीव गौबा म्हणजेच जे की कॅबिनेट सचिव होते या पदापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर पॅन्थागोन शिनावात्रा काय नाव आहे, थायलंडचे सर्वात तरुण म्हणलं तर 37 वर्षाचे पंतप्रधान बनलेले आहे, लक्षात असू द्या. 3रे सदस्य आहेत हे शिनावात्रा, थायलंडचे पंतप्रधान. आनंद महिंद्रा जर बघितलं तेलंगणाने नव्याने स्थापन केलेल्या यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षपदी आनंद महिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता जर बघितलं तर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्न मॉर्केल यांची आता भारतीय पुरुष संघाचा काय गोलंदाज प्रशिक्षक. पुढे राहुल नवीन, आता काय EDचे संचालक म्हणून राहुल नवीन, लक्षात असू द्या. तर बाकी आपल्याला यामध्ये काही बाकी त्यांचा डाटा आपल्याला महत्त्वपूर्ण नसतो, जे आपल्याला सिम्पली वन-लाइनर स्वरूपात विचारू शकतो त्यावरच आपण जास्त फोकस करतो. तर पार्वतन नेनी हरीश संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे पुढील राजदूत आहेत. आता संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत जर म्हटलं तर महत्त्वपूर्ण आहे. पार्वतनेनी हरीश
तर सध्या ते जर्मनीमध्ये राजदूत म्हणून काम करत आहेत. आता रुचिरा कंबोज यांच्या जागी त्यांनी आता संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत म्हणून जागा घेतलेली आहे हरीश यांनी. सलिला श्रीवास्तव आता नवीन आरोग्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपूर्व चंद्रा यांची जागा घेतलेली आहे. पुण्यसलिला हे आरोग्य सचिव आहेत नवीन. अभिनव बिंद्रा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दुसऱ्या उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि 2018 मध्ये ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य म्हणून पण नियुक्त झाले होते आणि आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्ष म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड. तर फिनलँडचे आईस हॉकीपटू एम्मा तेरहो हे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. तर अध्यक्ष कोण आहेत मग? एम्मा तेरहो. तर इंदरपाल सिंग बिंद्रा आता हे स्पर्धा आयोगाचे म्हणजे भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंदरपाल सिंग. तर टिम वॉल्स म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदी, महत्त्वाचं नाही एवढं काही. बॉब रे संयुक्त राष्ट्र आर्थिक सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ग्रिन्सन जॉर्ज सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक कोण आहेत मग? तर ग्रिन्सन जॉर्ज. एवढं लक्षात ठेवा की सेंट्रल मरीन फिशरीजचे संचालक म्हणून जर म्हटलं तर ग्रिन्सन जॉर्ज. संजय शुक्ला जर बघितलं तर नॅशनल हाऊसिंग बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक जी की राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आहे, यासाठी तुम्हाला खर्च पण देते. तर 9 जुलै 1988 मध्ये जी स्थापना आहे आणि दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. लक्षात ठेवा संजय शुक्ला नॅशनल हाऊसिंग बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD. शोमिता बिश्वास महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षण पदावर आहे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा शोमिता बिश्वास. विकास लाकेरा लेफ्टनंट जनरल विकास लाकेरा आसाम रायफलचे नवे महासंचालक, लक्षात ठेवा आसाम रायफलचे. मनोज सोनी. आता मनोज सोनी कोण आहेत? तर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचे जे काही अध्यक्षपदी यांची नेमणूक झाली 2023 मध्ये, आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. प्रीती सुदान जर बघितलं तर हे काय आहे? तर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा आता कोण आहेत UPSCच्या अध्यक्षपदी? प्रीती सुदान. आंध्र प्रदेश कॅडरचे 1983च्या बॅचच्या IAS अधिकारी आहे. आणि जर बघितलं तर 3 वर्ष केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून पण यांनी काम केले, तर लक्षात ठेवा. आणि निकोलस मादुरो व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेली आहे निकोलस मादुरो यांची. पुढे बघा अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशन MCAच्या अध्यक्षपदी. आता या MCAच्या इतिहासातील सर्वात तरुण आहेत ते, 37 वर्षाचे अध्यक्ष ठरलेले आहे. अजिंक्य नाईक तुम्हाला विचारू शकते MCAचे अध्यक्ष. मिनहांग हलाइंग जर बघितलं तर म्यानमारच्या कार्यवाहक अध्यक्षपदी. शेखर कपूर जर बघितलं तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांच्या संचालकपदी. वनलाईन स्वरूपातच आहेत आहे, जास्त काही डीपमध्ये जायची गरज नाही. नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे आता. आणि जर बघितलं तर 2016 रिओ दि जेनेरो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच IOC सदस्य म्हणून निवड झाल्या होत्या ते 2016 मध्ये, आणि ह्या IOC मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. तर त्यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे. मानोलो मार्केज जर बघितलं तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मानोलो मार्केज जर बघितलं तर हे आहेत, ते एक प्रकारचे स्पॅनिश आहेत ते. तर विक्रम मिस्री परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांनी. परराष्ट्र सचिव कोण आता मग आहेत? विक्रम मिस्री. आणि विनय क्वात्रा यांची जागा घेतलेली आहे. आता विनय क्वात्रा काय झाले मग? तर अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून आता विनय क्वात्रा. डॉक्टर दीपा मलिक जर बघितलं तर आशियाई पॅरालिम्पिक समिती दक्षिण आशियाई उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 2016 मध्ये त्यांनी उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक पटकावलेले आहे. तर गोळाफेकच्या बाबतीत कोण आहे मग? डॉक्टर दीपा मलिक. तर पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत ह्या. तर लक्षात ठेवा आशियाई पॅरालिम्पिक समितीचे उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून दीपा मलिक यांची नियुक्ती. नलाथंबी कांसेसेल्वी जर बघितलं तर पहिल्या महिला संचालक आहेत. कशाच्या? तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या CSIRच्या पहिल्या महिला संचालक. पहिल्या म्हटलं की महत्त्वपूर्ण आहे नल्लाथंबी. तर जे काही वन डे एक्झाम आहेत सरळ सेवेच्या, त्यामध्ये तुम्हाला जोड्या लावामध्ये सरळ विचारू शकते. कधी MPSC मध्ये पण तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकते नियुक्ती झालेली.
एन कोटेश्वर सिंह. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे यांनी. तर ते मणिपूर राज्यातील पहिले व्यक्ती आहेत जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ठरलेले. तर जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पण त्यांनी काम केलेले आहे आणि गुवाहाटी येथे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पण त्यांनी काम केलेले आहे. उर्सुला वॉन्डर लेन. तर युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ही दुसरी टर्म आहे यांची. कोण आहे? उर्सुला वॉन्डर. पुढे बघू रॉबर्ट मेत्सोला. आता रॉबर्ट मेत्सोला युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. युरोपीय संसदेच्या अध्यक्षपदी कोण आहे मग? रॉबर्ट मेत्सोला. तर एवढं काही आपल्याला त्यामध्ये डीप जायची गरज नसते. तर सुमंत सिन्हा. आता सुमंत सिन्हा जर बघितलं तर अलायन्स ऑफ सीईओ क्लायमेट लीडर्सचे सहअध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. ही जगातील सर्वात मोठी सीईओच्या नेतृत्वाखाली हवामान युती आहे. तर एक प्रकारचा जागतिक आर्थिक मंचाचा एक प्रकारचा उपक्रम आहे सुमंत सिन्हा यांची. पॉल कागामे. पॉल कागामे जर बघितलं तर 99% मतासह रवांडाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा यांची निवड झालेली आहे. तर पॉल कागामे लक्षात ठेवा, रवांडाच्या अध्यक्षपदी. के पी शर्मा ओली जर बघितलं तर नेपाळचे पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे यांची. कितव्यांदा? तिसऱ्यांदा झालेली आहे. तर नेबरहूड कंट्री आहे, लक्षात असू द्या. आलिया नीलम. आता आलिया नीलम जर बघितलं तर लाहोरच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. तर पाकिस्तानमधील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आलिया नीलम, जे की लाहोरच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी. गौतम गंभीर. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे यांची. आणि 2019-24 मध्ये 17व्या लोकसभेचे सदस्य होते भाजप थ्रू. आणि 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. वसंत डहाके. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. रेचल रीव. ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून ठरलेल्या आहेत, लक्षात ठेवा, रेचल रीव. तर परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी. हे महत्त्वपूर्ण आहे. रेचल रीव हे ब्रिटनच्या अर्थमंत्री पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. मुसूद पेझेक्शियान. आता इराणच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. मसूद, लक्षात असू द्या. किचकट नाव लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं सिंपल लक्षात ठेवायचं, मसूद. तर न्यायमूर्ती विद्युत रंजन सारंगी झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहे. तर आपण हे न्यायाधीश असो आणि कोणाचे पंतप्रधान असो एखाद्या देशाचे, यांच्या सिक्वेन्सनुसार आपण एका चार्टमध्येच कंप्लीट करणार आहोत. तर धीरेंद्र ओझा जर बघितलं तर केंद्र सरकारचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची. लक्षात ठेवा, शेफाली शरण यांची जागा घेतलेली आहे. धीरज ओझा आता केंद्र सरकारचे प्रमुख प्रवक्ते आहेत. राजेंद्र खन्ना. राजेंद्र खन्ना जर बघितलं तर हे अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणजेच अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे, म्हणून लक्षात असू द्या, राजेंद्र खन्ना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पण अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आणि तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आहेत. तर डॉक्टर BN गंगाधर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष. तर डॉक्टर संजय बिहारी वैद्यकीय मूल्यांकन व मानांकन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. तर डिक शूप जर बघितलं तर हे नेदरलँडचे पंतप्रधान. आणि अशा जे काही न्यूज आहेत हे व्यक्ती आपल्याला वन डे एक्झामसाठी अतिशय मोठे झालेले व्यक्ती आहेत, ते आपण बघत आहोत, म्हणजेच काहीच आपण सोडणार नाही यामध्ये. मार्क रुट्टे जर बघितलं तर यामध्ये पहिले जर व्यक्ती भेटले नाटोचे पुढील महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मार्क रुट्टे. मार्क रुट्टे आता नाटोचे महासचिव आहेत. अँटोनिओ कोस्टा. अँटोनिओ कोस्टा युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि हे पद भूषवणारे पहिले पोर्तुगीज ठरलेले आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. कोस्टा यांनाच लिस्बन गांधी या नावाने पण ओळखले जाते, या टोपण नावाने. तर अँटोनिओ कोस्टा लक्षात असू द्या, युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी पहिले पोर्तुगीज व्यक्ती. धीरज सेठ लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे 51वें प्रमुख. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे 51वें प्रमुख म्हणून धीरज सेठ. रवी अग्रवाल CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि नितीन गुप्ता यांची जागा घेतलेली आहे त्यांनी. रवी अग्रवाल. तपन कुमार डेका. तर सध्या आता IB चे प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यांना मुदत वाढ दिली आहे 2025 पर्यंत. तर कोण आहे? तपन कुमार डेका आता IB चे प्रमुख, यांना मुदत वाढ दिली. प्रदीप सिंह खरोला नॅशनल टेस्टिंग एजन्सी नवीन महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सुबोध कुमार सिंग यांची जागा घेणार आहेत ते आता.
कोण? नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक प्रदीप सिंह खरोला. नवल बजाज, तर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक जे ATS आहे, ATSचे अतिरिक्त प्रमुख पदी जर बघितलं तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नवल बजाज. भारतातील पहिल्या दहशतवादी विरोधी पथकाची स्थापना 1990 मध्ये मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अफ्ताब अहमद खान यांनी केली होती. तर ATSचे जे काही आता अतिरिक्त प्रमुखपदी नवल बजाज, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. सिरिल रामाफोसा, आता दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे सिरिल रामाफोसा. आशिष कुमार दास, नीती आयोगाचे संचालक. नीती आयोगाचे संचालक कोण आहे? आशिष कुमार दास. आणि भारताच्या संदर्भात विशेष जे काही कंपनी असेल, त्याचे CEO असेल, ब्रँड अँबॅसेडर असेल भारताच्या संदर्भात इतर देशाचे, हे नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत. बाकी सर्व काही नियुक्त्या होतच राहतात, ती आपल्याला महत्त्वपूर्ण नसतात. पण वन डे एक्झामसाठी सर्व काही महत्त्वाचे असू शकतात, ते आपल्याला काही विचारू शकतात, म्हणून सर्व आपण बाबी घेत आहोत. पण मेन फोकस ज्या गोष्टी आहेत ते करायच्या, आपण तेच करायच्या. डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा, प्रधान सचिव, नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव आहेत, महत्त्वपूर्ण आहे. प्रमोद कुमार मिश्रा पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची, लक्षात ठेवा. आणि हे एक प्रकारचं कॅबिनेट दर्जाचा हे पद असते. तर विजया भारती सयानी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महत्त्वपूर्ण आहे. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, तर हे महत्त्वपूर्ण आहे. विजय भारती हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. अजित डोभाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे. वन ऑफ द बेस्ट पॉवरफुल व्यक्ती आहेत हे अजित डोभाल, म्हणून त्यांना या पदावर शोभतात पण ते, तर म्हणून अजित डोभाल यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली तिसऱ्यांदा. तर अजित डोभाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. अतिरिक्त सुरक्षा सल्लागार मी आत्ताच सांगितलं तुम्हाला याआधी. तर प्रवीण ठिपसे जर बघितलं तर भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षकपदी निवड. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आत्ताच नुकतेच मेजर ध्यानचंद पुरस्कार बुद्धिबळासाठी या क्षेत्रामध्ये कोणाला देण्यात येईल आता? तर राकेश रंजन, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे SSCचे अध्यक्ष म्हणून आता राकेश रंजन. ह्याला डॉम्सडोटीर जर बघितलं तर आयसलँडच्या राष्ट्राध्यक्षपदी, ह्याला लक्षात ठेवा. डेव्हिड साल्वाग्रिनी नासाचे पहिले मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल अधिकारी म्हणून. आता डेव्हिड साल्वाग्रिनी काय आहे मग? आर्टिफिशियल अधिकारी, लक्षात ठेवा. नासाचे पहिले आर्टिफिशियल अधिकारी डेव्हिड साल्वाग्रिनी, एवढंच लक्षात ठेवा. किचकट नाव लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. रुचिरा कंबोज, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी. संयुक्त राष्ट्रामध्ये पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी म्हणून कोण? तर रुचिरा कंबोज 35 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या आहेत. प्रदीप त्रिपाठी, लोकपालचे सचिव. आता लोकपालचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रदीप त्रिपाठी. आणि याआधीच्या लेक्चरमध्ये नियुक्त्यांमध्ये पंकज त्रिपाठी नेमकं काय होते आणि कशासाठी त्यांची निवड करण्यात आली होती हे महत्त्वपूर्ण आहे. ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, की जेणेकरून तुम्ही जे काही कव्हर करता व्हिडिओ लेक्चर ते खरोखरच तुम्ही त्यावर रिव्हिजन पण करता. डॉक्टर इमॅन्युअल सोबेरन, तर काय? वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ म्हणजे WOAH 8व्या महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर हेल्थच्या बाबतीत आहे, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. सोबेरन. अपूर्वा चंद्रा, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO जाहीर केले 77व्या जागतिक आरोग्य संमेलनात. तर या कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? अपूर्वा चंद्रा, WHO हे जाहीर केले. तर गीतानास नौसेदा, लुथियानाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. जेटा अहिर काय? नापेडच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवा. आणि जर बघितलं भारतातील कृषी उत्पादनांसाठी विपणन सहकारी संस्था म्हणजे सर्वोच्च संस्था आहे नापेड, तर याच्या अध्यक्षपदी आता जेटा अहिर. जया बडिगा जर बघितलं तर भारतात जन्मलेल्या जया बडिगा अमेरिकेत न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या आहे आणि पहिल्या तेलुगू महिला ठरल्या आहेत, म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जया बडिगा अमेरिकेतील न्यायाधीश, सिम्पली लक्षात ठेवा, आणि पहिल्या तेलुगू महिला. लुईस अबिनेडर, आता लुईस अबिनेडर जर बघितलं तर डॉमिनिकन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, एवढं काही महत्त्वपूर्ण नाही. तर लाई चिंग-ते जर बघितलं तैवानचे 8वे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते. लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे 4थे पंतप्रधान, आणि त्यासोबत इत्सिशा नॉग्रान्स, मेघालयमधील पुढील आता DGP म्हणून मेघालयाचे नेमणूक करण्यात आलेली आहे. इत्सिशा, लक्षात ठेवा, मेघालयाचे DGP. मिखाईल मिशुस्टिन जर बघितलं तर रशियाचे पंतप्रधान पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची. तर रशियाचे पंतप्रधान पदावर पुनर्नियुक्ती म्हटलं तर मिखाईल मिशुस्टिन. त्यानंतर करीना कपूर,
महत्त्वपूर्ण आहे. युनिसेफने काय आहे, इंडिया बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर यांना नवीन राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. करीना कपूर. तर मल्लिका नड्डा जर बघितलं तर मल्लिका नड्डा एशियाई पॅसिफिक ॲडव्हायझरी कौन्सिलचे अध्यक्षपदी गणलं तर APACचे अध्यक्ष म्हणून आता मल्लिका नड्डा. लक्षात ठेवा, हे 3 वर्षासाठी स्पेशल ऑलिम्पिक एशियाई पॅसिफिक ॲडव्हायझरी कौन्सिल आहे, त्याचे अध्यक्ष आता मल्लिक नड्डा. सादिक खान लंडनच्या महापौरपदी सलग तिसऱ्यांदा. पाकिस्तानचे वंशाचे आहेत सादिक खान लंडनच्या महापौरपदी, लक्षात असू द्या. तर नरसिंह यादव जर बघितलं तर भारतीय कुस्ती महासंघाचे ॲथलेटिक्स म्हणून अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी आता नरसिंह यादव. त्यासोबत गीता सबरवाल जर बघितलं तर इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्राच्या निवासी समन्वयकपदी. इंडोनेशियामध्ये आता निवासी समन्वयकपदी कोण मग? गीता सबरवाल. आणि एक सादिक खान महत्त्वपूर्ण आहे, एक महत्त्वपूर्ण म्हणजेच लंडनच्या महापौरपदी सलग तिसऱ्यांदा. हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. सादिक खान महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघा, नईमा खातून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या AMUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. तर नईमा खातून. नलिन प्रभात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSGचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता नलिन प्रभात. बजारनी बेनेडिक्टन जर बघितलं तर आयसलँडचे पंतप्रधान. लिंडी कॅमेरोन जर म्हटलं तर युनायटेड किंगडमने भारतातील पहिल्या महिला ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. तर ॲलेक्स एलिस यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. तर लिंडी कॅमेरॉन, लक्षात ठेवा, युनायटेड किंगडममध्ये पहिल्या महिला ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून नियुक्त. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हरेंद्र सिंह राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपदी. तर राकेश मोहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर म्हणून जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राकेश मोहन जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीवर. तर ॲस्ट्रिड स्कोमेकर हे मला महत्त्वपूर्ण वाटत नाही आहे, जे तुम्ही वाचू शकता. तर बिल्किस मीर जर बघितलं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करणारे जम्मू काश्मीरमधील बिल्किस मीर हे भारताची पहिली महिला ठरलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता ज्युरी सदस्य म्हणून कोण? बिल्किस मीर. कुठील आहे तर कुठली आहे तर जम्मू काश्मीरमधील आहे. महत्त्वपूर्ण आहे न्यूज. तर दिओमासे फये, सोपं नावाच असतो मी. तर सेनेगल सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे सेनेगलचे. तर कोण आहे? दिओमासे फये. जुडिथ तुलुका जर बघितलं डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. पहिल्या आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. कमल किशोर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटानीस यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची. कोण? कमल किशोर यांची. पियुष आनंद NDRFचे आता महासंचालक. लुईस मॉन्टेनिग्रो पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून निवड आता. सायमन हॅरिस जर बघितलं तर आयर्लंडचे सर्वात तरुण 37 वर्षाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची. तर निधी छिब्बर जर बघितलं तर नीती आयोगाच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाचे आता सल्लागारपदी कोण आहे? निधी छिब्बर. पुढे विनय कुमार रशियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना. अफगाणिस्तानचे ते राजदूत म्हणून काम केले त्यांनी. गीता बत्रा जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधाच्या म्हणजे GEF स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयात नवीन संचालक म्हणून, म्हणजे जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधाच्या संचालक, एवढं लक्षात ठेवा, गीता बत्रा. तर विकसनशील देशातून हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे, महत्त्वपूर्ण आहे. शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांनी, शाहबाज शरीफ यांनी. अनुराग अग्रवाल संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता संसदेची सुरक्षा प्रमुखपदी महत्त्वपूर्ण आहे म्हणून अरुण अग्रवाल. तर एस चोक्कालिंगम जर बघितलं तर एस चोक्कालिंगम हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. श्रीकांत देशपांडे यांची जागा घेतलेली आहे यांनी. एस चोक्कालिंगम. मरियम नवाज पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, हे पाकिस्तानात एखाद्या प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून महिला होण्याची पहिलीच वेळ आहे मरियाना नवाज. नवाब सलाम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे म्हणजेच ICJ चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे हेडक्वार्टर कुठे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मिओ ओका तर आशियाई बँकेचे विकास बँकेचे ADBचे भारतातील नवीन संचालक आता कोण आहे तर ADBचे नवीन संचालक मिओ ओका. राधा रतुरी
हे उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. शेरिंग तोब्गे भूतानचे पंतप्रधान झालेले आहेत हे शेरिंग तोब्गे. तर गॅब्रियल अट्टल जर म्हटलं तर फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आणि सर्वात तरुण पंतप्रधान आहे फ्रान्सचे. तर कोण आहेत पहिले? गॅब्रियल अट्टल. आणि हे समलिंगी पंतप्रधान आहेत ठरलेले. आणि नादिया कॅल्विनो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? नादिया यांची, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकचे. आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या स्पॅनिश व्यक्ती ठरलेल्या आहे. व्लादिमीर पुतीन. आता रशियाचे 71 वर्षीय व्लादिमीर पुतीन हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि जवळपास यांनी जर बघितलं तर जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा करणारे रशियन नेते बनले आहे. त्यांनी 2 वेळा रशियाचे पंतप्रधान म्हणून काम केलेले आहे आणि टाइम मॅगझिनने 2007 त्यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून पण घोषित करण्यात आलेले आहे. हे महत्त्वपूर्ण आहे व्लादिमीर पुतीनबद्दल. तर 71 वर्षाचे आहेत, लक्षात असू द्या. तर ह्या सर्व आपण नियुक्त्या बघितलेल्या आहे आणि ओव्हरऑल सर्व काही नियुक्त्या पूर्ण झालेल्या आहे. आपण आता पुढील आपण निधन वार्ता बघू. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.